नमस्कार. टेक्नोगुरू जगन्नाथ शिंदे या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. राज्यात 9,000 शिक्षकांची भरती होणार. या दिवसापासून होणार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. राज्यात लवकरच 9,000 शिक्षकांची भरती होणार. मार्च महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात पवित्र पोर्टलद्वारे केली जाणार. शिक्षक भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. सुमारे 9,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यामध्ये संच मान्यता 25-26 आणि मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचा देखील समावेश केला आहे. राज्यातील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. मार्चपासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. अनेकदा शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसतात. यावर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये 5,700 पदे रिक्त आहेत. 25 मार्च 2024च्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांची सन 2025-26 मध्ये संच मान्यता पूर्ण झाली आहे. यामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदाच समायोजन करणार आहेत. यामध्ये रिक्त पदांच्या 80% जागा भरल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांना 2026 मे पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करून त्यांची जाहिरात अपलोड करण्यास सांगितले आहे. पवित्र पोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात एकूण 1,90,000 इतक्या शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यामध्ये सध्या 6,000 पदे रिक्त आहेत. यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या 2,400 आहे. मे 2026 पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या 5,500 आहे. या निवृत्त होणारे शिक्षक आणि 2025-26च्या संच मान्यतेमध्ये रिक्त राहणारी पदे या एकूण पदाच्या 80% पदांची भरती केली जाणार आहे. धन्यवाद. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.